नमस्कार मित्रांनो, मी जयकुमार माडी. तर आपल्या ह्या बॅच मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओचा विषय असा आहे की आता ही बॅच 17 वीक कम्प्लीट केलेली आहे. तर जसं 17 वीक कम्प्लीट झालं आणि जसं की वजनाचा टार्गेट कम्प्लीट झाला की आपली जी कोंबडी असते ती अंडे द्यायला सुरुवात करते. तर मग अंडे द्यायला सुरुवात करते म्हणजे की एकाच दिवसामध्ये सगळ्या कोंबड्या अंडे द्यायला लागतं असं नसतं. प्रत्येक कोंबडीची एक मॅच्युरिटीची लेवल असते ती रीच केल्यानंतरच ती जी अंड्याची सायकल असते ती चालू होत असते. आता बघू शकतात की एवढ्या साऱ्या कोंबड्यांमध्ये या या 5 पैकी एकाची मॅच्युरिटी लेवल कम्प्लीट झाली आणि आज या कोंबडीने पहिला अंडा दिलेला आहे. तर मित्रांनो, हे पहिलं अंड बघण्यासाठी फार्मरला किती पेशन्स ठेवावे लागतात की हे फक्त एक फार्मरच सांगू शकतो. कारण की या अंड्यापासूनच सगळं काही व्यवस्थित जी फायनान्शियल सायकल आहे ती सगळी कंटिन्यू होत असते. त्यानंतर जे काही पालन पोषणासाठी लागणारा खर्च आहे तो आपल्याला मॅनेज करता येत असतो. आणि बघायला गेलं तर यामागे काहीतरी इमोशनल गोष्टी पण असतात की आपण एवढ्या वर्षांपासून शेड चालवतोय, खूप बॅचेस आल्या आणि खूप बॅचेस गेल्या, पण जो पहिला फेज असतो, जो जे काही कोंबडीचं पहिलं अंड असतं ते त्याच्या बाबतीत एक वेगळीच म्हणायला गेलं तर वेगळीच प्रसन्नता असते. आता तुम्ही मागे बघू शकतात, मागची जी बॅच आहे ती रिटायर झालेली. आता ही बॅच आपली नवीन बॅच एका महिन्यामध्ये आपली नवीन शेडमध्ये येऊन जाईल. तोवर त्या बॅचचाही आम्ही तुम्हाला त्या बॅच जशी शेडमध्ये आली तर तिची पण तुम्हाला आम्ही चिक्स पासून ग्रोवर पर्यंतची पूर्ण आम्ही तिची माहिती देऊ. तर हळूहळू या कोंबड्या 23 ते 24 वीक पर्यंत यांचं जे प्रोडक्शन आहे हे पूर्ण 100% तर कधी जात नाही. थोडा मायनर डिफरन्स तर काय असतो म्हणजे असतो. 100% सहसा आमच्या तरी बघण्यात आलेलं नाही. आमच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये आम्ही 100% प्रोडक्शन कधी काढलेलं नाही, पण 97, 93 हे इथपर्यंत आम्ही रीच करू शकतो. तर ही जी जर्नी आहे, जर तुम्हाला आणखी बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली बघत राहा. आम्ही रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहोत. आणि तुम्हाला पोल्ट्री क्षेत्राबद्दल आणखी जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा, आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कारण की पर्सनली आम्हाला उत्तर देणं कसं असतं की प्रश्न भरपूरसे असतात आणि त्याला पर्सनली उत्तर देणं काही वेळा शक्य नसतं. तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही ते आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात असू द्या, जाधव लँड. काय ना तू तुला नाही ना काय